देन लोगों ने सीरियस लेना शुरू कर दिया यहाँ पे। फिर सबसे बड़ी बात थी म्यूजिक कौन करेगा। सो रहमान सर के बारे में आपने कहा सर, तो रहमान सर के बारे में बहुत अरे इंटरेस्टिंग मी टॉपिक आहे। रेहमानच्या बद्दल असं ऐकलंय की, आता मला खरं खोटं माहिती नाही, पण मी असं ऐकलंय की भले भले बडे बडे दिग्दर्शक निर्माते रेहमानच्याकडे अशी एक डिस्पेन्सरी सारखं आहे, दवाखान्यात असते तशी बाग, आणि तिथं बाकावर बसलेले असतात वेट करत आपला नंबर कधी येईल, आणि नशीब असेल तर तुम्हाला बोलवलं जातं आणि तुमच्या फिल्मला म्युझिक मिळतं. म्हणजे असं जे ऐकलेलं होतं त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या नव्या दिग्दर्शकाची फिल्म त्यानं करणं. सर माझा खूप वेगळा अनुभव होता. मैं ॲब्सोल्युटली मी रहमान सरांना भेटण्याआधी मी इकडच्या 5-6 म्युझिक डायरेक्टर्सना भेटलो होतो. म्हटलं म्युझिक करायचं, सायलेंट सिनेमा आहे, फक्त तुमच्यावर सगळा भार तुमच्यावर असणार आहे. असं कुणी ऐकून नाही घेतलं होतं. म्हणजे मी हे खरंच सांगतोय, आणि 25 वर्ष या सिनेमावर काम केलं, खूप भरलेलं आहे. पण मी ना मोजकंच सांगतो सर, कुणी नाही म्हटलं, ऐकायलाच तयार नव्हते कुणी. रहमान सरांना मी मेल पाठवला, रहमान सरांनी सिनॉप्सिस ऐकलं, वाचलं त्याचं, आणि मला दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी झूम मीटिंगला बोलवलं की म्हणे आपण झूम मीटिंग करूयात. सो गंमत आहे त्या मीटिंगची पण गंमत आहे. माझं घर, त्या घराच्या सगळ्या पोपड्या निघालेल्या आहेत रंगांच्या. सो म्हटलं आता हा माणूस माझ्याशी झूमवर बोलणार आहे, घरात नेटवर्क नाही आहे प्रॉपर. सो मी मास्क वगैरे लावून लोखंडवालामध्ये एका ॲक्टर मित्राच्या घरी गेलो. त्याला म्हटलं मी तुझा हॉल वापरणार आहे, तुझी वॉल मस्त आहे, आणि तुझं वायफाय वापरणार आहे. असं करून मी तिथे झूमवर त्यांना 1 तास पूर्ण सबंध सिनेमा ऐकवला. आणि त्यांनी ना सर एक एक गोष्ट त्या सिनेमाशी संबंधित त्यांनी मला सांगितलं, तुझे म्युझिक रेफरन्स काय तू डोक्यात ठेवलेस ते पण मला ऐकव. मी ते सगळे ट्रॅक ऐकवले, जे आम्ही सिद्धू म्हणाला त्याप्रमाणे मी ते सेटवर वाजवले. आणि त्याच्यानंतर म्हणाले की मी हा सिनेमा करतोय आणि मला हा सिनेमा आवडेल करायला. तर त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट जी होती ना, ती खूप महत्त्वाची होती सर. ती सगळीच म्हणजे त्यांच्याबद्दल जे काय बोललं जातं ना, ते सगळं मोडीत निघेल. त्यांना मी म्हटलं सर तुम्ही हो म्हणालात, पण माझ्याजवळ पैसे नाही आहेत आणि माझ्याजवळ निर्माताही नाही आहे. तर मी तुमचं नाव घेऊन जर कोणा निर्मात्याला अप्रोच केलं तर चालेल का. ते म्हणाले हो, तू बिंदास माझं नाव वापर आणि सांग ए.आर. रहमान म्युझिक करतोय म्हणून. आणि सर त्यांच्याबद्दल जेव्हा हे बोललं जातं ना की पैशांच्या बाबतीत, मी तुम्हाला एक सांगतो सर, त्यांना एक्स अमाऊंट काहीतरी त्यांची ठरली असेल, मला माहिती आहे सर. मी सिनेमावर त्यांनी 3दा काम केलंय, नाही हे बरोबर नाही वाटत, ते आपण परत आणखीन करूया असं करून, आणि ते त्यांनी पदरचे पैसे घातलेत त्याच्यासाठी. आणि हा अख्खा सिनेमा त्यांनी बुदापेस्टमध्ये रेकॉर्ड केला आहे, त्याचं लाईव्ह म्युझिक आणि हे सगळं. सर प्रेम केलं त्यांनी या सिनेमावर, त्यांनी प्रेम केलं माझ्यावर. त्यांनी इतकं प्रेमाने सांभाळलं ना या सगळ्या अख्ख्या प्रोसेसला. कारण आम्ही सगळे 50 दिवस एकत्र होतो, ते माझ्याबरोबर 2 वर्ष सलग होते. आणि मी जेव्हा जेव्हा गेलोय, त्यांनी तुम्ही म्हणता डिस्पेन्सरीसारखं बसवून ठेवतात, असं कधीच नाही झालं. इनफॅक्ट ते मला म्हणालेत की तुला ना मी उद्या ऐकवणार आहे, तू उद्या ये, पण तू माझ्या जवळ राहा, आसपास राहा. कारण कसं आहे ना सर, ही प्रोसेसच अशी आहे ना, जसं आता मला काही सुचतंय तर मला सुचल्यानंतर मी याला शेअर करतो, मी विजयला शेअर करतो, तसं त्यांना शेअर करताना ना माणसं आसपास लागतात, तो मेकर आसपास लागतो. म्हणून ते ना मला बोलावून घेतलं होतं त्यांनी की तू इथे येणार आहेस आणि तू 15 दिवस राहणार आहेस माझ्याजवळ. ते तुमच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात सर. तू काय खाल्लंयस काय. एक किस्सा सांगतो तुम्हाला ह्या वाट पाहण्यावर ना. त्यांचा एक असिस्टंट येणार होता, त्याने मला 11 वाजता बोलावलं होतं, तो 1 वाजता आला. 1 वर्षानंतर मला मध्यरात्री त्या असिस्टंटचा फोन आला कि सर आई एम रियली वेरी सॉरी सर, मेरे को बहुत चिल्ला रहे. बोला क्यों. नहीं आप लास्ट ईयर आए थे और मैंने आपको 11 बजे का टाइम दिया था और आपको मैंने 1 बजे मिला था. सो आई एम रियली वेरी सॉरी सर. मैं आपको माफ़ी मांगने के लिए सर सेड अभी कॉल हिम एंड से सॉरी टू हिम. ही इज़ अ डायरेक्टर and though he's a down to earth, you cannot take him for granted. सो हे रहमान सर आहेत, हे A.R. रहमान सर आहेत. आणि माझा एक्सपिरियन्स सगळा वेगळा होता सर.